महाराष्ट्राची खबरबातला सुरुवात करूया। देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय। राज्यात अनेक दिग्गज नेत्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बहुचर्चित बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यासोबत अमोल कोल्हे, प्रणिती शिंदे, उदयनराजे भोसले आणि सुनील तटकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत रणशिंग फुंकलं। सर्व उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। तर पुण्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करतेवेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि हा अर्ज दाखल करताना महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी झालेल्या जाहीर सभेत महायुतीतील नेत्यांनी विरोधी इंडिया आघाडीवर जोरदार तोंडसूक घेतलं। तर घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत असं सुनेत्रा पवार म्हटलेले आहेत। दरम्यान हलक्या कानाचे राहू नका असं अजित पवार यांनी सभेमध्ये म्हटलं। बारामतीकरांच्या मनातील सून असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि आता भाकरी फिरवण्याची वेळ असल्याचं शिंदे यांनी या सभेच्या दरम्यान म्हटलं। बारामती मतदारसंघाला देशाच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी मी माझी ताकद पणाला लावीन असाही विश्वास आपल्याला देते। घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत हे ध्यानात ठेवून जनता नक्कीच मतदान करेल हा विश्वास आणि खात्री आहे। आपलं चिन्ह नेहमीच आहे तेच म्हणजे घड्याळ आणि आपल्याला माहितीये वेळ जरी बदललेली असली तरी चिन्ह तेच आहे। अजिबात हलक्या कानाचं राहू नका। माझी विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात, इथं माझे काही सरपंच उभे आहेत त्यांना काहींनी सांगितलं, अरे आत्ता आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय, पुढे आम्ही एकत्र येणार, कशाला विरोध घेताय? हे निव्वळ बनवाबनवीचं काम आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवू नका। 12-15 लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत, त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही, वहिनींना कोणी थांबवू शकत नाही। बरं, वहिनी तर आहेतच, पण मागच्या वेळेस नंबर 2च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत, नंबर 3चे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत, त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत। आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील। मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे, हा संकल्प केला आहे आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं, परंतु आता लेकिन अब की बार सुनेत्राताई पवार, कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना। जनतेचा कुणाचाही तोंडातला घास किंवा त्या भागामध्ये दिलेलं पाणी, त्या भागातल्या लोकांना दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही। बोरचं पाणी बोरला देणार, वेल्याचं पाणी वेल्याला देणार, 3 खोऱ्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे ती देखील त्या ठिकाणी शिवगंगा खोर आणि इतर 2 खोरी ती पण देणार। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली विकासाची कामं ही आदरणीय अजितदादांची किमया आहे। बारामती हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं मॉडेल बनून राहिलेलं आहे। हे माननीय अजितदादांच्या दूरदृष्टी व अतिक परिश्रमाचं फळ आहे। विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजितदादाही
जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. अजितदादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले 25-30 वर्ष सातत्याने मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली. आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जातं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय, ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही. जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजितदादांवर अन्यायच झाला. शेवटी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि म्हणून अजितदादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला, आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला, विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले.